नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिका पाहण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशाच मालिकेचे नवीन व्हिडिओ यापुढेही तुम्हाला यावर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो, मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल की या मुक्ताच्या हाताला लागला असल्याने हा सागर इकडे ऑफिसमध्ये साडी घेऊन येतो शिकण्यासाठी। शेवटी मग हा मिहीर त्याचा पहिला खूप मजाक उडवतो, परंतु छानपैकी चांगला शिकवतो। आणि मग इथे घरी मुक्ता साडी बदलण्याचा प्रयत्न करते, परंतु हाताला लागला असल्याने तिला साडी काय बदलता येतच नाही। ती खूप टेन्शनमध्ये उगाच सकाळी सागरचं ऐकायला पाहिजे होतं, मी साडी बदलायला नको हवी होती, पण आता काय करू, आता मला साडी बदलताच येत नाही। खूप टेन्शनमध्ये ते आहे। आणि तेवढंच सागरसुद्धा येतो आणि सागरलाही ती बोलत असते की तुमचं सकाळी मी ऐकायला हवं होतं, मी ऐकलं नाही, आता मला साडीच बदलता येत नाही। आता आपल्या घरी पाहुणे येणार आहे, सकाळी मी कोमलला वगैरे साडी घालण्यास मदत केली, परंतु आता मी एकटी पडली आहे, आता मी काय करू, रडतच असतं एक प्रकारे। आणि आता संध्याकाळी पाहुणे आल्यावर मी काय करू, अशी मी जाऊ का, हे बरंच काही या ठिकाणी बडबड करत असे। तेव्हा सागर तिला शांत करतो आणि बोलतो की शांत बसा, एवढी का बडबड करताय, तुम्ही कशाला काळजी करता, नवरा आहे ना तुमचा, मी आहे ना, मी साडी घालेल तुम्हाला। तेव्हा या मुक्ताला नवल वाटतं, तुम्हाला साडी घालायला येते। आणि मग हा आणि मग हा सागर खूप प्रेमाने या मुक्ताला इथे साडी घालताना आपल्याला दिसतो आणि इथे खूप रोमॅन्टिक क्षण या दोघांचेही आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे सगळं झाल्यानंतर दोघेही एकमेकांशी रोमॅन्टिक गप्पासुद्धा या ठिकाणी मारत आहेत। तुमच्यासाठी मी काही करू शकतो, तुम्हाला साडी घालता येत नाही मग काय झालं, मी आहे ना, मी तुम्हाला साडी खूप छान पद्धतीने घातली। आणि ते रोमॅन्टिक क्षण आपल्याला पाहायला मिळतात। आणि हेच रोमॅन्टिक क्षण पुढे जात असताना तेवढ्यात या इंद्राचा आवाज येतो मुक्ता म्हणून, आणि लगेच हे दोघेही गडबडतात आणि मग मुक्ता त्या ठिकाणाहून निघून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि या मुक्ताला सागरने खूप छान साडी घातलेली असते। आणि हे सगळं झाल्यानंतर इथे पाहुणे यायची वेळ आलेली असते आणि पाहुणे येतात सुद्धा। आणि इथे इंद्रा त्यांच्याशी सगळ्यांशी बोलत असते आणि गप्पा मारत असते। आणि गप्पा मारत असताना इथे खूप गोड गप्पा मारतात आणि मुलाची आई इथे बोलताना दिसते की मुलगा येणार होता, परंतु ऑफिसचं खूप महत्त्वाचं काम होतं ना, म्हणून येऊ शकलं नाही, पण तुम्ही काळजी करू नका, ते काय आमच्या शब्दापुढं नाही आहे। आम्ही जर मुलगी पसंत केली तर त्यालाही पसंत येईल, तो आम्हाला काय नाही म्हणणार नाही। तेव्हा ही इंद्रा पण बोलते की हो, आमच्या सागरा पण तसाच आहे, पोरं पण तशीच आहे, माझ्या शब्दा बाहेर नाही येत त्या। आणि यानंतर त्यांना उशीर होत असल्याने सागर म्हणतो थांबा, मी कोमलला घेऊन येतो। आणि कोमलला तो या ठिकाणी घेऊन येताना दिसतोय, ती नमस्कार बोलून तिथे बसताना दिसते। आणि मग या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी इथे होताना दिसतात। मुक्ताही इथे बाकीचे सगळे सावनीसोबतच असतात आणि तेव्हा इकडचे सगळे काही प्रश्न विचारा बोलतात। तेव्हा मग ही कोमल सांगते, मी जे काही क्वालिफिकेशन केले, जे काही गोष्टी आहेत ते इथे सांगताना दिसते। आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर हे सगळे इथे आनंदात दिसत आहेत। आणि पोरगी एक प्रकारे कोमल त्यांना पसंतही पडते, परंतु मुलगा तिकडे नसतो। शेवटी मग ते एक काम करतात, मुलाला आपण व्हिडिओ कॉल करू असं बोलतात। मुलगा आधीच कोमलला पसंत आलेला असतो, पण प्रत्यक्षात बोलणं झालेलं नसल्याने ते व्हिडिओ कॉल करतात आणि मग यांच्याशी बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी करून देतात। तेव्हा हा मुलगा सुरुवातीला खूप छान पद्धतीने बोलतोसुद्धा, कोमलला खूप आवडतो, पण यानंतर तो ऑफिसमध्ये असल्याने तुम्हाला मुलगी पसंत असेल तर काय अडचण नाही, मलाही पसंत असेल। आणि बरेच छान गप्पा मारून मग आता मी ठेवतो, माझं ऑफिसमध्ये खूप अर्जंट काम आहे, ठेवावं लागलं। आणि मग या ठिकाणी तो फोनसुद्धा ठेवताना दिसतो आणि ते सावनी वाट पाहत असते की या कोमलला दौरा कधी येतोय तो आणि फिट कधी येते ते, कारण तिने एक खूप भयंकर आपल्याला कटकारस्थान केलं असतं आणि त्याला बळीचा बकरा या कोमलला केला असता आणि खूप मोठा अनर्थसुद्धा या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे। आणि या सगळ्यांचं संभाषण सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग या लोकांना जे मुलाकडचे आले असतात त्यांना मुलगी पसंत पडते, आम्हाला मुलगी पसंत आहे असं ते बोलतातसुद्धा। खूप आनंदाचे क्षण या ठिकाणी दिसतात। परंतु यानंतर कोमलला काही कामासाठी ते उठवायला लावतात, पाया पडायला लावतात, परंतु तिला मात्र चक्कर आल्यासारखं होत असतं। आणि इथं सावनी मात्र या ठिकाणी खूप खुश दिसते, मला जे हवं होतं ते आता घडेल असं ती आनंदात असते। आणि तिला थोडंसं चक्कर आल्यासारखं मुक्ता सागरलाही थोडा धक्का बसतो, हिला होतं काय, आणि ही कोमल उठायला जाते। तेवढ्यात ती
बेडवरच पडते आणि एकदम तिला फिट आल्यासारखंच होतं आणि ती अवस्था पाहून सगळेजण या ठिकाणी खूप घाबरतात आणि डॉक्टरांना बोलवा प्लीज असं बोलून डॉक्टरला बोलतात. तिला बेडरूममध्ये आराम करून मग डॉक्टर चेकअप करतो. तेव्हा म्हणतात की हिला फिट आली, त्याच्यामुळे हे सगळं झाले. तेव्हा असं कसं काय झालं, याच्या आधी कधीच झालं नाही, मग आता अचानकच झालं. तेव्हा घरातले विचारतात, नाही काही टेन्शन स्ट्रेस वगैरे असं ना तर या गोष्टी घडू शकतात असं बोलतात. आणि सगळेजण या ठिकाणी खूप आपल्याला टेन्शन घेताना दिसतात. याच्या आधी हा कधीच घडलं नाही, आत्ताच कसं काय घडलं याचाच विचार ते करत असतात. आणि ते मुलाकडच्यांसमोर या सगळ्या गोष्टी घडल्याने ते इथे प्रचंड भडकताना दिसतात. तुमच्या पूर्वीचं या सगळ्या गोष्टी अशा होत्या, तो तुम्ही आम्हाला फसवले, या गोष्टी आम्हाला तुम्ही आधी का नाही सांगितल्या, तुम्ही धोका दिला आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आरोप हे मुलाकडचे करताना दिसत आहेत. तेव्हा ते बोलते हे सगळं याआधी कधीच झालं नाही, लहान असताना एकदा फक्त झालं होतं, पण ते पण गोष्टी आम्ही विसरलो आहे, आमच्या मुलाचा कोणताच त्रास नाही. तेव्हा तो बोलतो नाही आम्हाला हे लग्न मान्य नाही. आणि बरेच आरोप या ठिकाणी मुलाकडचे या ठिकाणी करताना दिसतात. पण मुक्ता मात्र यानंतर खूप भडकते. आता तुम्हाला काय, आम्हालाच तुमच्या मुलाशी लग्न करायचं नाही, ही सोय जुळवायची नाही आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकतात. आणि यानंतर मग सगळेजण इथे खूप टेन्शनमध्ये असतात की चांगला मुलगा होता पण हातातून गेला, हे सगळं कोमलसोबत अचानक कसं काय झालं सगळेच विचारात पडतात. मात्र दुसरीकडे मात्र ही सावनी या ठिकाणी खूप खुश होताना या आपल्याला दिसते इकडे. आणि इकडे सावनी प्रचंड खुश असते आणि ती म्हणत असते की रडा, जेवढं रडायचं ना तेवढं रडा, तुम्हाला हेच पाहिजे. आता तुम्ही रडताय पण घरातल्या सगळ्यांना तेच करायचं आहे, आता सगळ्यांना काय सोडणार नाही, आता मीच जिंकणार. आणि खूप बडबड या ठिकाणी सावनी खुश होऊन करताना दिसते. आणि ते दुसरीकडे मुक्ता विचार करत असते, याच्या आधी तर या सगळ्या गोष्टी घडल्या नाही आणि अचानकच कशा या गोष्टी घडल्यात, ही या विचारात पडलेली असते. आणि त्या हॉलमध्ये इंद्र खूपच इमोशनल झालेली असते की आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग आमच्यासोबतच असं का वाईट होते. खूपच इमोशनल या ठिकाणी आपल्याला होताना दिसते. आणि यानंतर थोड्या वेळाने इथे कोमलसुद्धा येताना दिसते आणि मला काय झालं होतं ती विचारतेसुद्धा, मी कधीच बरी होणार नाही का, आणि बरंच तीही टेन्शन घेताना दिसते. तेव्हा नाही असं काही नाही आहे, मी दिसते का तुला अपसेट, खुश दिसते ना, तुला काय हा मुलगा काही जगात एकच होता का, अजून भरपूर मुलं आहे, कोणत्याही मुलाशी तुझे छान लग्नसुद्धा लावून देईल असं या ठिकाणी बोलताना दिसते. परंतु ही कोमल मात्र या ठिकाणी अपसेट असते आणि मुक्ता त्याच विचारत असते की हे घडलंच कसं. आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या भागामध्ये मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल की घरातले सगळे कोमलला विचारताना दिसतात की तुझ्या खाण्यात काय आलं का, तुला कोणी काय दिलं का, सगळं विचारपूस करत असतात. आणि त्याच्यामुळे ही सावनी मात्र खूप घाबरते. चुकून हिला समजलं आणि आठवलं की मी काहीतरी दिलं होतं तर मात्र खूप माझं काही खरं नाही, मी खूप संकटात सापडेल. आणि ते सावनी या ठिकाणी टेन्शनमध्ये आलेली असते. आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हा सागर या काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे खूप टेन्शनमध्ये असतो. आणि तो मीरला फोन करतो, एका मुलाविषयी बोलतो, सिंगल आहे का, तेव्हा हो तो सिंगल आहे, ठीक आहे, एक काम कर, त्याच्याशी माझ्या बहिणीचं लग्न जुळवल, जेवढा पैसा लागेल तेवढा मी द्यायला तयार आहे. तेव्हा मुक्ता भडकते, तुम्ही काय एक प्रकारे विकायलाच निघाले की काय, विकत घेताय काय मुलाला, आणि बरेच बडबड करते. आता पाहू मालिकेत यंत्र भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.